गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण बघणार आहोत की इंग्लिशमध्ये एखादं सोपं वाक्य किंवा एखादं वाक्य कसं बनवायचं. रायटिंग स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला आपल्या मनातले विचार इंग्लिशमध्ये मांडता येणं गरजेचं आहे. आणि हे आपण बघणार आहोत की आपण छोट्या छोट्या सेंटेन्समधून आपण हे कशा प्रकारे करू शकतो. तर कुठल्याही इंग्रजी सेंटेन्ससाठी काय हवं असतं, तर आपल्याला हवा असतो एखादी क्रिया, ज्या गोष्टीबद्दल आपल्याला बोलायचं आहे किंवा जे जे विचार आपल्या मनात आहेत ती कुठली गोष्ट आहे ती. आणि ती गोष्ट म्हणजे आपण एखादी क्रिया सांगतो किंवा एखादी घडणारी घटना सांगतो. तर ह्या घटनेमध्ये एकतर ती घडणारी क्रिया जो करतो तो आपल्याला हवा असतो, आणि ती जी क्रिया आहे ती क्रिया काय आहे हे आपल्याला पाहिजे. आणि मग यांच्यासाठी लागणारे इंग्लिशमध्ये शब्द शोधून आपण वाक्य बनवू शकतो. तर अशा प्रकारे आपण काय करूया की इंग्लिशमध्ये एखादं वाक्य कसं बनवायचं ते आपण शिकूया. ओके. तर सगळ्यात आधी आपल्याला काय लागतो, कुठल्याही इंग्लिशच्या वाक्यामध्ये आपण अगदी सोपं वाक्य घेऊया. साधं वाक्य, सिंपल सेंटेन्समध्ये आपल्याला लागतो कर्ता, सब्जेक्ट, आणि आपल्याला लागतं वर्ब, आणि वर्ब म्हणजे क्रियापद. तर आपण ज्या क्रियेबद्दल बोलणार आहोत त्या क्रियेसाठी वापरला जाणारा शब्द, इंग्लिश मधला शब्द आपल्याला पाहिजे असतो. तो शब्द आणि ती क्रिया कोण करत आहे हे आपल्याला पाहिजे. ओके. इथे मी एस लिहिला होता. एस म्हणजेच सब्जेक्ट. आपल्याला हवा आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. कोण, जो व्यक्ती, जी गोष्ट क्रिया करते ती एखादी व्यक्ती असेल, एखादी वस्तू असेल किंवा एखादी जागा असेल. आणि त्याच्यानंतर क्रिया. क्रिया म्हणजे जी क्रिया होते ती आपल्याला हे मेन्शन करायचं आहे. मग आता हे कुठलंही काही असू शकतं. समजा मी असं म्हणतो की पक्षी चिवचिवाट करतात. मग पक्षी चिवचिवाट करतात आपण हे कसं म्हणायचं, याच्यात कोणत्या दोन गोष्टी शोधायच्या. पहिली गोष्ट, कोणती क्रिया होते, चिवचिवाट करणे, आणि कोण करतंय, पक्षी करतात. पक्ष्यांना आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, बर्ड्स. आणि चिवचिवाट करणे आपण याला काय म्हणतो, चर्प. मग आपण अगदी सोप्या भाषेत लिहूया. आधी कर्ता, आणि तो म्हणजे बर्ड्स, आणि वर्ब म्हणजे क्रियापद. तर चिवचिवाट करण्याला आपण चर्प म्हणतो. मग बर्ड्स, चर्प, हे झालं सेंटेन्स. हे पूर्ण अर्थपूर्ण आहे का? हो, हे अर्थपूर्ण सेंटेन्स आहे. इथे बर्ड, चर्प असं आपण म्हणतोय, म्हणजे पक्षी चिवचिवाट करतात, नेहमी करतात. आपण तेच लिहिलंय की पक्षी चिवचिवाट करतात. मी असं म्हणतो की मी खातो. आता आपण छोटी छोटी वाक्य बघूया. मी खातो. मग मी म्हणजे आय, आणि खाण्याला आपण काय म्हणतो, ईट. बरोबर. आपण अजून पक्ष्यांबद्दल असंही म्हणू शकतो की पक्षी उडतात. बरोबर, पक्षी उडतात. मग ते कसं म्हणायचं, पक्ष्यांसाठी आपला शब्द आहे बर्ड्स. आपण पहिला शब्द लिहिला, आणि दुसरा उडण्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फ्लाय. बर्ड्स फ्लाय, पक्षी उडतात. बरोबर. मग अशा प्रकारे आपण एक कर्ता आणि क्रियापद घेऊन वाक्य बनवू शकतो. अजून काय करू शकतो आपण, आम्ही शिकतो. मग आपण असं म्हणूया की वी लर्न. शिकण्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतोय, लर्न. वी लर्न. आणि अजून असं म्हणतोय की तो विचार करतो, म्हणजेच विचार करण्याला काय म्हणतो आपण, थिंक. आणि तो म्हणजे कोण, ही. मग आपण इथे म्हणूया ही थिंक्स. ही म्हणजे काय इंग्लिशमध्ये, तो. आणि थिंक्स म्हणजे थिंक म्हणजे विचार करणे. आपण ही आणि थिंक वापरून ही थिंक्स असं सेंटेन्स बनवलं. तर अशा प्रकारे आपण अगदी सोपे सेंटेन्सेस बनवू शकतो. पण सेंटेन्स बनवण्यासाठी आपल्याला पुन्हा काय हवं आहे, जर एकदम सिंपल सेंटेन्स बनवायची आहे तर आपल्याला कर्ता हवा आणि क्रियापद हवं. मग कर्ता काय असतो, जो क्रिया करतो तो कर्ता. अगदी सिंपल, जो क्रिया करतो तो कर्ता. मग क्रिया कोण कोण करतं, आपण तर कुणाचं नाव सांगू शकतो, जसं राज, सीता, गीता, श्याम, रमेश. ही झाली नावं. एखाद्या व्यक्तीने जर एखादी गोष्ट केली तर त्याच्या नावाला आपण कर्ता म्हणू शकतो. बरोबर. मग आणि अजून काय असू शकतं, आपण बऱ्याचदा नामाऐवजी सर्वनाम वापरतो. म्हणजे काय, रमेशला आपण तो म्हणू शकतो, सीताला आपण ती म्हणू शकतो,
एखादा ग्रुप असेल, जे विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे, त्यांना आपण दे म्हणतो की ते विद्यार्थी असं करतात, ते विद्यार्थी अभ्यास करतात असं म्हणायचं तर आपण दे वापरतो. आणि जर मला स्वतःबद्दल बोलायचंय तर मी नाव न घेता मी आय पण म्हणू शकतो. वी म्हणजे आम्ही सगळे मिळून शिकतो असंही म्हणू शकतो. म्हणून मग नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. मग एकतर कुणाचे नाव हे कर्ता असू शकतं किंवा सर्वनाम. आणि तेच आपण इथे राईट साईडला लिहिलंय. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे दुसरा यू म्हणजे तुम्ही अनेक वचन, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, दे म्हणजे ते किंवा त्या मुली किंवा ती बाळं, छोटी लहान मुलं. राम आणि श्याम ही कुणातरी व्यक्तींची नावं झाली. सीता, गीता ही नावं झाली. कार, आपण असं म्हणू शकतो की कार खूप जोरात धावते, मग कार रन्स स्पीडली. सो कार हे पण कर्ता होऊ शकतं. ट्रेन, आपण ट्रेनला पण वापरू शकतो. मग असे ह्या ज्या व्यक्ती ह्या ज्या गोष्टी आहेत यांना सुद्धा आपण कर्ता म्हणू शकतो. मग मोबाईलचा आवाज झाला तर मोबाईल हा पण एक कर्ता होऊ शकतो. मग आपल्याला ज्या ज्या गोष्टींचं जी क्रिया होते ती कोण करते हे जर आपल्याला दाखवायचं असेल तर अशा प्रकारे आपण कर्ते वापरतो. म्हणजेच कुठल्या तरी गोष्टीचं नाव किंवा सर्वनाम, दॅट इज इट. मग हेच वापरू शकतो आणि हेच आपले कर्ते असतात. यांच्यापैकीच आपण आपला जो विचार आहेत, आपल्या डोक्यात जे सेंटेन्सेस आहेत ते जर आपल्याला मेन्शन करायचे तर आपल्याला हे कर्ते हवेत. आणि याच्यानंतर काय पाहिजे, घडणारी जी क्रिया आहे तिला इंग्लिशमध्ये काय म्हणतात एवढंच आपल्याला पाहिजे. ओके. मग आता बघा, जर तुम्ही इथे म्हटलं बर्ड्स चर्प किंवा मी इथे म्हटलं आय ईट, तसं आय ईट म्हणजे मी खातो, तसं वी ईट असंही म्हणू शकतो. तसं मी म्हणतोय की वी लर्न, आम्ही शिकतो, तसं यू लर्न, ही लर्न्स, शी लर्न्स, इट लर्न्स असंही म्हणू शकतो. किंवा दे लर्न असंही म्हणू शकतो. किंवा सेंटेन्स आपण राम लर्न्स, श्याम लर्न्स, सीता लर्न्स, गीता लर्न्स, ही थिंक्स, आय थिंक, वी थिंक, यू थिंक. म्हणजे अशा प्रकारे आपण फक्त कर्ता बदलून तेच क्रियापदाचे, सेम क्रियापदाचे आपण अनेक सेंटेन्सेस बनवू शकतो. म्हणजेच आपण एकच क्रियापद वापरून अनेक प्रकारे वाक्य बनवू शकतो. मग जर तुम्ही जर बघाल हे क्रियापद घेतलं तर इथे 2, 2, 4, 3, 7, 8 जवळपास तुम्ही 8 सर्वनामं वापरून 8 प्रकारचे सेंटेन्स बनवू शकतात. एक्झाम्पल आपण थिंकचं घेऊया किंवा राईटचं घेऊया. मी लिहितो असं आपण म्हणतो, मी लिहितो. मग आय राईट, वी राईट. आपण एक काम करू, हे लिहूनच घेऊया. आय राईट नंतर फुल स्टॉप, वी राईट. आय राईट म्हणजे मी लिहितो, वी राईट म्हणजे आम्ही लिहितो, यू राईट म्हणजे तू लिहितो, आणि तुम्ही लिहितो असं म्हणायचं असेल तरी आपण यू राईटच वापरतो. तो लिहितो असं म्हणायचंय त्यावेळेस ही राईट्स, ती लिहिते असं म्हणायचं असेल त्यावेळेस शी राईट्स. आणि ते लिहितं, एक मशीन आहे ते लिहितं असं जर म्हणायचं असेल तर इट राईट्स. आणि ते लिहितात असं म्हणायचं तर दे राईट्स. म्हणजेच आपण अशा प्रकारे एक क्रियापद घेऊन अनेक सेंटेन्सेस बनवू शकतो. आता ही आपण सर्वनाम वापरली, आय, वी, यू, ही, शी, इट, ते. परंतु याच्या व्यतिरिक्त आपण नाव सुद्धा टाकू शकतो. म्हणजे राम राईट्स, सीता राईट्स, राज राईट्स अशा प्रकारे आपण लिहू शकतो. किंवा टाईप रायटर राईट्स, कम्प्युटर राईट्स अशा प्रकारे आपण लिहू शकतो. तर एक क्रियापद वापरून अनेक सेंटेन्सेस बनवता येतात. आलं लक्षात? आता आपण काय बघितलं, अगदी सोपं सेंटेन्स जिथे आपण सब्जेक्ट आणि व्हर्ब वापरला, कर्ता आणि क्रियापद वापरलं. आता थोडंसं पुढे जाऊया. आपण ही जी सेंटेन्स सगळी बघितली, तुम्ही बघाल की ह्या सगळ्या सेंटेन्स मध्ये काय होतंय, बर्ड्स चर्प, पक्षी चिवचिवाट करतात. क्रियेकडे लक्ष द्या. आय ईट, मी खातो. बर्ड्स फ्लाय, उडतात. वी लर्न, आम्ही शिकतो. ही थिंक्स, तो विचार करतो. आय राईट, मी लिहितो. वी राईट, आम्ही लिहितो. यू राईट, तू लिहितो. यू राईट, तुम्ही लिहितात. ही राईट्स, तो लिहितो. शी राईट्स, ती लिहिते. इट राईट्स, ते लिहिते. आणि दे राईट्स म्हणजे
ते लिहितात किंवा त्या लिहितात. मग आता ह्या सगळ्या सेंटेन्समध्ये आपण काय सांगतोय, एखादी गोष्ट जी नेहमी घडते तिच्याबद्दल आपण बोलतो. म्हणजे पक्षी बर्ड चर्प, पक्षी चिवचिवाट करतात, ही नेहमीची गोष्ट आहे असंच आपण सांगायचा प्रयत्न करतोय. आपण असं म्हणतोय का पक्षी चिवचिवाट करत आहेत किंवा पक्षी चिवचिवाट करत होते, असं नाही म्हणत. आपण म्हणतोय नेहमीच करतात. आय ईट, मी खातो, मी नेहमी खातो. आय थिंक किंवा ही थिंक्स, तो विचार करतो, तो नेहमीच विचार करतो, असं आपण सांगायचा प्रयत्न करतो. म्हणजेच ज्या वेळेस आपण ही जी सेंटेन्सेस लिहिली, ही सगळी सेंटेन्सेस साध्या वर्तमान काळाची होती. कारण आपण कर्ता आणि क्रियापद वापरले, आणि कर्ता आणि क्रियापद वापरताना आपण काय केले, क्रियापदाचं पहिलं रूप वापरले, राईट, रोट, रिटर्न अशी 3 रूपं असतात. आपण इथे राईट वापरले. आणि सर्वात महत्वाचं, इथे आपण बऱ्याच ठिकाणी म्हणजे ही शी जेव्हा आलाय तिथे एस वापरलाय, ही थिंग्स आपण इथे पण एस वापरलाय. तर याचा अर्थ काय आहे, ज्यावेळेस ही शी इट यांच्यापैकी कोणी कर्ता असेल किंवा कोणाचं नाव असेल, समजा नाव आपण लिहिलं नाही, राम, श्याम, सीता, गीता असं कोणाचं नाव असेल, तर त्यावेळेस, आणि आपण क्रियापदाचं पहिलं रूप लिहितोय म्हणजे साध्या वर्तमान काळाचं वाक्य लिहितोय, त्यावेळेस आपण एस लावायचा किंवा एस लावायचा क्रियापदाला, बस एवढंच. एवढं लक्षात ठेवा. कोणासाठी, ही शी इट, आणि कोणाचं नाव असेल तर राम, श्याम, सीता, गीता, दॅट्स इट. असं जर कोणाचं नाव असेल तर आपण त्याच्या पुढे एस किंवा ईएस प्रत्यय लावायचा आहे, बस. ओके. तर ही झाली नेहमीची क्रिया दाखवणारी वाक्य. आता आपण काय करूया, आता आपण याच्या पुढे कर्ता आणि क्रियापद बघितलं, आता कर्म पण ऍड करूया, अजून थोडं सेंटेन्स मोठं करूया. तर मी आता ही सेंटेन्स रफ करतो. आपण पुन्हा एकदा बघूया की आपण म्हटलं की आय राईट, बरोबर, कर्ता आणि क्रियापद. आता आपण अजून एक गोष्ट ऍड करूया, ज्याला आपण इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म. कर्म कुणाला म्हणायचं, ज्या गोष्टीवर क्रिया होते त्याला कर्म म्हणतो आपण, किंवा ज्या गोष्टीबद्दल बोललो म्हणतोय. तर मग आय राईट आपण असं बघितलं, आय राईट, यू राईट, वी राईट असं बघितलं, बरोबर. मग आय राईटच्या पुढे किंवा वी राईट असं आपण जेव्हा सेंटेन्स लिहितोय, त्याच्या पुढे कर्म ऍड करूया. आपण म्हणतो की आय राईट ॲन एसे, मी निबंध लिहितो. आय राईट ॲन एसे, मी निबंध लिहितो, मला निबंध लिहायची सवय आहे, मी लिहितो. मग वी राईट, त्याच्या पुढे पण ॲन एसे लावा, वी राईट ॲन एसे. मग इथे काय झालं की आपण आधी एक शब्द घेतला, दुसरा शब्द घेतला, यांचं एक वाक्य बनलं, कर्ता आणि क्रियापदाचं एक अर्थपूर्ण वाक्य बनलं. आता त्याच्या पुढे आपण अजून काही शब्द ऍड करतोय, ज्याला आपण कर्म म्हणतोय, आणि ज्या गोष्टीमुळे काय होते की सेंटेन्स अजून जास्त मिनिंगफुल होत आहे. आधी फक्त आपल्याला एवढं माहित होतं की मी लिहितो, काय लिहितो हे माहित नव्हतं, पण मला असं म्हणायचंय की मी निबंध लिहितो. तर आपण अजून शब्द ऍड केले, आणि ते निबंध हा शब्द जोडल्यामुळे ती सेंटेन्स अजून मोठं झालं किंवा मग अर्थपूर्ण झालं. तर आता आय राईट अँड एसे, हा एसे काय आहे, कर्म आहे. का, आपण जेव्हा कर्ता शोधतो तेव्हा क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारतो. आय राईट, हु राईट्स, किंवा कोण लिहिते, आय, मग आय झाला कर्ता. व्हॉट डू वी राईट और व्हॉट डू आय राईट, एन एसे, मी काय लिहितो, निबंध लिहितो, मग निबंध काय झालं, कर्म. ओके. मग अशाच प्रकारे आपण इतर सर्व 8 सर्वनामांसाठी सेंटेन्सेस बनवू शकतो. बघा कसं. मग आपण इथे लिहिलं यू राईट एन एसे, तू एक निबंध लिहितो, सेम परत यू राईट एन एसे, तुम्ही निबंध लिहितात. ही राईट्स, इथे राईट्स होणार आहे बघा क्रियापदाला, कारण ही किंवा शी किंवा इट म्हणजे याला आपण तृतीय पुरुषी एकवचनी करता म्हणतो. यांच्यापैकी जर काही आलं तर आपण एस किंवा एस लावतो. ही राईट्स अँड एसे, तो एसे लिहितो. शी राईट्स अँड एसे, आणि
इट राइट्स एन एसे. नंतर आपण पुढे दे राइट्स एन एसे असंही म्हणू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त आपण नावही टाकू शकतो. म्हणजे जय, आपण जय बद्दल बोलूया. जय राइट्स एन एसे. तर बघा तुम्ही अशा प्रकारे एवढी सगळी सेंटेन्सेस बनवू शकतात. आता आपण काय केलं, कर्ता, क्रियापद आणि कर्म सुद्धा वापरलं. मग अशा प्रकारे काय झालं की आपण अजून चांगल्या प्रकारे सेंटेन्स लिहू शकतो. आता तुम्ही हे मी राईट हे क्रियापद वापरले, तुम्ही काहीही वापरू शकता. जसं एक्झाम्पल, आय फ्लाय अ काइट. मी उडवतो. काय उडवतो मी? पतंग. मग आपण अशा वेळी आपण कसं म्हणतो, आय फ्लाय अ काइट, वी फ्लाय अ काइट, वी फ्लाय काइट्स, मे बी यू फ्लाय काइट म्हणजे तू पतंग उडवतो. यू फ्लाय काइट म्हणजे तुम्ही पतंग उडवतात. ही फ्लाईज काइट, इथे आपण फ्लायचं काय होईल, ज्यावेळेस ही शी इट असेल तेव्हा फ्लायचं काय होणार, फ्लायचं होणार फ्लाईज. IES करायचा. मग ही फ्लाईज काइट, तो पतंग उडवतो. शी फ्लाईज काइट, इट फ्लाईज काइट, अशा प्रकारे. आणि नंतर आपण दे फ्लाय काइट असंही म्हणू शकतो, किंवा कुणाचं नाव टाकून राम फ्लाईज काइट, अशा प्रकारे आपण सेंटेन्स बनवू शकतो. ओके, आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. आणि ज्यावेळेस आपण आय फ्लाय काइट म्हणतोय, आय हा काय झाला, कर्ता, आणि फ्लाय हे झालं क्रियापद, आणि काइट हे झालं कर्म. ओके, मग आता दुसरं सेंटेन्स बघूया आपण. मला असं म्हणायचंय की आम्ही इंग्लिश शिकतो. मग आपण कसं म्हणणार ते, वी हा शब्द झाला आम्हीसाठी, लर्न म्हणजे शिकणे, इंग्लिश झालं कर्म. इंग्लिश म्हणजे इंग्लिश विषय किंवा भाषा. मग आपण त्याला पुन्हा सेम वापरूया. आय झाला कर्ता, आयच्या पुढे मी फक्त लर्न वापरला, आय लर्न इंग्लिश. सोपं आहे की नाही? एक सेंटेन्स आपण सहज बनवू शकतो. मग आय नंतर पुन्हा काय वापरणार, वी लर्न इंग्लिश. ओके, नेक्स्ट, यू, तू इंग्लिश शिकतो, यू लर्न इंग्लिश. नंतर तुम्ही इंग्लिश शिकतात, यू लर्न इंग्लिश. त्याच्यानंतर ही लर्न्स इंग्लिश. इथे मी शेवटी एस लावलाय कारण तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता आहे, आणि हे फक्त ज्या नेहमीच घडणाऱ्या गोष्टी आहेत तेवढ्यासाठीच. जर आपण म्हणतोय सूर्य उगवतो तर सन रायझेस, अशाच गोष्टींसाठी आपण, किंवा एखादी गोष्ट नेहमी होते असं दाखवायचं असेल तरच आपण अशा प्रकारचे सेंटेन्सेस वापरतो, किंवा क्रियापदाला एस वापरतो. ही, शी आणि इट, आणि कोणाच्या नावापुढे. मग ही लर्न्स इंग्लिश, शी लर्न्स इंग्लिश, आणि इट लर्न्स इंग्लिश. नंतर दे लर्न, ते इंग्लिश शिकतात, दे लर्न इंग्लिश. नंतर राज लर्न्स. मग इथे राज तृतीय पुरुष एकवचनी आहे, म्हणजे कोणाचं तरी नाव आहे आणि तो नेहमी शिकतो, म्हणून आपण म्हटलंय की राज लर्न्स इंग्लिश. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही अजून सेंटेन्सेस बनवू शकतात. आता ही झाले कर्ता, कर्म, कर्ता, क्रियापद आणि कर्म, अशा प्रकारचे सेंटेन्सेस. तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळी क्रियापद घ्या आणि सेंटेन्सेस बनवून बघा. म्हणजे आपण म्हणतोय की आपण फक्त काय बघितलं, लर्न बघितलं किंवा राईट बघितलं. तुम्ही अशी क्रियापद घेऊ शकता की फ्लाय, जसं एक्झाम्पल आपण बघितलं फ्लाय. तुम्ही फ्लाय घेऊन क्रियापद घ्या आणि याचे सेंटेन्सेस बनवून बघा. फ्लाय, नंतर अजून काय बघितलं, अजून काय करू शकतो आपण, कुक, मी जेवण बनवतो, आय कुक मील किंवा आय कुक लंच. मग आय कुक घेऊ शकता, किंवा अजून कुठल्याही प्रकारची क्रियापदं जी तुम्हाला वाटतील ती तुम्ही घ्या आणि अशा प्रकारचे सेंटेन्सेस बनवा. डेकोरेशन म्हणतो की आय डेकोरेट हाऊस, असंही वापरू शकतो आपण, आणि अशा प्रकारे आपण अजून सेंटेन्सेस बनवू शकतो. आता आपण थोडं अजून पुढे जाऊया
एक दुसरा प्रकार बघूया. आता आपण अशाही प्रकारे सेंटेन्सेस बनवतो बऱ्याचदा जेव्हा वाक्यामध्ये एक सब्जेक्ट असतो आणि ऍडजेक्टिव्ह पण असतं. आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. एखाद्या व्यक्तीबद्दल, एखादी गोष्टीबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असेल आपण त्याला विशेषण म्हणतो. आपण बघूया ते कसं करायचंय. सब्जेक्ट, याच्यामध्ये असतो सब्जेक्ट, नंतर असतं वर्ब आणि नंतर असतं ऍडजेक्टिव्ह. म्हणजेच कर्ता असतो, क्रियापद आणि विशेषण. मग अशा सेंटेन्ससाठी आपण काय करू शकतो की आपण आधी कर्ता लिहायचं. जसं मी आपण आय लिहितोय की आय एम बिझी. आता इथे मी म्हणतो आय एम बिझी म्हणजे काय? मी व्यस्त आहे. म्हणजे आपण माझ्याबद्दल अजून एक जास्त माहिती सांगतोय. किंवा मग मी असं म्हणतोय की ही इज स्मार्ट, द रोज इज ब्युटिफुल. म्हणजे आपण बिझी, स्मार्ट, ब्युटिफुल हे शब्द काय करताय? हे शब्द एखाद्या गोष्टीबद्दल जास्त माहिती सांगताय. आपण यांना अशा प्रकारे एखाद्या गोष्टीबद्दल जास्त माहिती सांगायची असेल तर आपण अशा प्रकारे सेंटेन्सेस बनवू शकतो. पण अजून सेंटेन्सेस बघूया. तुम्हाला काही सुचतंय का बघा बरं. जसं राज रन्स फास्ट. तो वेगाने धावतो. राज रन्स फास्ट. अजून काय म्हणू शकतो आपण? दे डान्स व्हेरी वेल. ते खूप छान डान्स करतात. शी सिंग्स, ती खूप छान गाते. शी सिंग्स व्हेरी नाईस. असं म्हणू शकतो आपण. म्हणजेच आपण एखाद्या गोष्टीबद्दल जास्त माहिती सांगायची असेल तर आपण अशा प्रकारे कर्ता, क्रियापद आणि विशेषण वापरून आपण अशा प्रकारे अजून सेंटेन्सेस बनवू शकतो. अजून काय म्हणू शकतो आपण? जय इज हार्ड वर्किंग. तो कसा आहे? जय इज हार्ड वर्किंग पर्सन. ओके. हिज हँडरायटिंग, त्याचं हस्ताक्षर जे आहे ते खूप ब्युटिफुल आहे. हिज हँडरायटिंग इज ब्युटिफुल. तर अशा प्रकारे आपण एखाद्या गोष्टीबद्दल जास्त माहिती सांगू शकतो. अजून काय म्हणू शकतो आपण? द कार इज ऑफ येलो कलर. म्हणजे कारचा कलर येलो आहे. आईस्क्रीम इज डेलिशियस. द फूड इज टेस्टी. राईट. मग अशा प्रकारे आपण एखाद्या गोष्टीबद्दल माहिती सांगायची असेल तर आपण एम इज आर वापरायचा. आणि आय किंवा म्हणजे कर्ता म्हणजे आय किंवा कोणाचं नाव किंवा ही करते आय, वी, यू, ही, शी, इट, दे किंवा कोणाचं नाव वापरून त्याच्यानंतरच्या पुढे जे येतंय म्हणजे सहाय्यकारी क्रियापद किंवा क्रियापद वापरून आपण अजून एक शब्द, जो शब्द ज्यांच्याबद्दल जास्त माहिती सांगेल असं वापरून आपण एक सेंटेन्स बनवू शकतो. आपण ही सेंटेन्स बघितली. इथे आय एम बिझी, इथे एम हा काय झाला? क्रियापद झाले किंवा सहाय्यकारी क्रियापद आहे. आणि बिझी हा शब्द माझ्याबद्दल जास्त माहिती सांगतोय. ही इज स्मार्ट. मग त्यात तो कसा आहे? स्मार्ट आहे. मग ही इज स्मार्ट आपण असं सेंटेन्स बनवलंय. द रोज इज ब्युटिफुल म्हणजे ते गुलाब हे सुंदर आहे. ही राज रन्स फास्ट. मग तो वेगाने धावतो. दे डान्स व्हेरी वेल. ते खूप छान डान्स करतात. जय इज हार्ड वर्किंग. हिज हँडरायटिंग इज ब्युटिफुल. किंवा जसं मी बोललो द फूड इज टेस्टी. राईट. अशा प्रकारे आपण सेंटेन्स बनवू शकतो. आणि ही सेंटेन्सेस आपण नेहमी वापरतो. मग जर आपल्याला असे रायटिंग स्किल्स इम्प्रूव्ह करायचे असतील
तर आपण आज जे 2 प्रकार बघितले यांची प्रॅक्टिस करा. आपण बाकीचे सेंटेन्सेस किंवा बाकीचे अजून पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि काही क्वेश्चन्स असतील तर नक्की शेअर करा. थँक्यू अँड हॅव अ गुड डे.